छळाचं मूळ कारण नणंद करिश्मा होती. हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापचा गंभीर आरोप. वैष्णवीला शशांक जगताप माझ्याशी बोलून देत नव्हता असाही आरोप. छळ झाल्याची तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी दखल घेतली नाही. मयुरी जगतापचा गंभीर आरोप. राजकीय दबावातून पोलिसांनी हगवणे आणि आमच्याकडून पैसे घेऊन प्रकरण दाबल्याचाही आरोप. अज्ञात व्यक्तीकडून बाळ कसपटे कुटुंबियांना सुपूर्द. बाणेरच्या हायवेवर अज्ञात व्यक्तींना आम्हाला बोलावून बाळाचा ताबा आमच्याकडे दिला. वैष्णवीच्या वडिलांची माहिती. बाळ ताब्यात मिळाल्यानंतर कसपटे कुटुंबियांना अश्रू अनावर. बाळ ताब्यात मिळालं याचा आनंद. कसपटे कुटुंबियांची माध्यमांना प्रतिक्रिया. केवळ हकालपट्टी नको तर राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा. वैष्णवीच्या वडिलांची मागणी. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना फोन. बाळाचा ताबा कसपटे कुटुंबियांना द्या. आरोपींवर कठोर कारवाई करा. मुख्यमंत्र्यांचे निर्देश. हगवणे कुटुंबियांनी सुनेला चुकीची वागणूक दिली त्यात माझा काय संबंध. अजित पवारांची प्रतिक्रिया. तर या प्रकरणात फरार आरोपीच्या शोधासाठी पथकं नेमल्याची अजित पवारांची माहिती. कराडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांच्याकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन. कोल्हापूर पोलिसांकडून अंमली पदार्थाची तस्करी करणारा रवींद्र बेनिवाल गजाड. पोलिसांकडून 11 किलो अफू जप्त. या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुणेकरांना आता 100 रुपयात दिवसभरात मेट्रोतून प्रवास करता येणार. पुणे मेट्रो प्रशासनाकडून 100 रुपयांचा पास उपलब्ध. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात पावसामुळे सुरक्षा रक्षक भिंत पडली. यामुळे या ठिकाणी पार्क केलेल्या 2 दुचाकी आणि 2 चारचाकी गाड्यांचं नुकसान. पुण्याच्या भुगामध्ये सोसायटीच्या वाऱ्यामुळे होर्डिंग्सवरील बॅनर फाटून रस्त्याच्या मधोमध असलेल्या तारेवर अडकला. प्रशासन आणि स्थानिकांनी फ्लेक्स तारेवरून काढून हा बाजूला केला आणि मार्ग मोकळा केला. फुलेवाड्याला देखील पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका. फुलेवाड्यातील चबुतऱ्यावरील छताचा भाग निखळला. प्रशासनानं त्वरित दखल घेऊन जतन आणि दुरुस्तीची कामं हाती घेण्याची मागणी. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींचं घबाड सापडलं. विश्रामगृहाच्या रूम नंबर 102 मधून पोलिसांकडून तब्बल 1,84,84,200 रुपयांची रोख रक्कम जप्त. 3 मशीनद्वारे पहाटेपर्यंत सुरू होतं रोकड मोजण्याचं काम. अनिल गोटेंच्या आरोपानंतर प्रशासनाकडून शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 ची तपासणी. ही रूम आमदार अर्जुन खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावानं बुक असल्यानं खोतकरांच्या अडचणीत वाढ. धुळे शहरातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी आलेल्या 11 आमदारांना ही रक्कम देण्यात येणार होती. माजी आमदार अनिल गोटेंचा गंभीर आरोप. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार. धुळ्यातील आमदार समिती प्रकरणातील अनिल गोटेंनी केलेले आरोप अर्जुन खोतकरांनी फेटाळले. विश्रामगृहात सापडलेले पैसे आणि समितीचा काहीच संबंध नसल्याचा खोतकरांचा दावा. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळ नाशिकमध्ये. राष्ट्रवादी आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून भुजबळांचं जंगी स्वागत. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा छगन भुजबळ नाशिक दौऱ्यावर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून भुजबळांचं स्वागत. जिंदाल कंपनीची आग 3ऱ्या दिवसानंतरही धुमसतीच. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न. आग बऱ्यापैकी नियंत्रणात असल्याची माहिती. जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीत 2 कामगार जखमी. ऑइलच्या टाकीचा स्फोट झाल्यानं दोन्ही कामगारांचे पाय भाजले. दोघांवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगर परिषदेसमोरील दुकानांना आग. घटनेत लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक. अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं महावितरणच्या कार्यालयात आंदोलन. अभियंत्यांच्या कार्यालयात मेणबत्त्या पेटवून आंदोलन. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोऱ्हाळे गावात बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून सख्ख्या बहीण भावाचा मृत्यू. घटनेत दोघांचाही मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ. नागपूर सुरत महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत 1.5 वर्षीय बिबट्याचा मृत्यू. नंदुरबारच्या बिसरवाडी गावाजवळची घटना. चांदवडमधील आखाडी उत्सवाची सांगता. सोमवार पेठेतील पगडी गणेश मित्रमंडळानं तब्बल 80 वर्षांनी आखाडी उत्सवाची परंपरा पुन्हा सुरू केली.
अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या पावसानं कांदा, आंबा, संत्रा आणि डाळिंब पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. प्रशासनानं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. रत्नागिरी जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. हवामान विभागानं जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी. त्यासोबतच नागरिकांसाठी देखील हा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सुरू करूया. मोदींच्या नेतृत्वात देशातील एकूण 103 रेल्वे स्थानकं अमृत भारत स्थानकांमध्ये परावर्तित. महाराष्ट्रातील 15 स्थानकं, मुंबईतील 4 स्थानकांचा समावेश. मोदींच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 25 आणि 27 मेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. नागपूर, नांदेड आणि मुंबईतील कार्यक्रमांना हजेरी लावणार. आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजना समितीची पहिली आढावा बैठक संपन्न. ग्रामीण भागातील विकास कामांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा बैठकीत निर्णय. मुंबई आणि कोकणासह राज्यभरात 24 मे पर्यंत जोरदार पावसाची शक्यता. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1,600 ची वाढ. सोन्याचा दर जीएसटीसह 98,500 रुपयांवर. अभिनेता सलमान खानच्या इमारतीत अज्ञात व्यक्तीची घुसखोरी. पोलिसांची नजर चुकवून आरोपी इमारतीत शिरला. सलमानच्या घरात घुसलेली महिला ताब्यात. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सुरक्षा रक्षकांनी महिलेला ताब्यात घेऊन वांद्रे पोलिसांच्या हवाली केलं. डोंबिवलीत राहणाऱ्या सदानंद करंदीकर या 82 वर्षीय आजोबांची मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहाय्यता निधीला 20 लाखांची मदत. कॅन्सरग्रस्त पत्नीच्या निधनानंतर आपणही समाजास देणं लागतो या भावनेतून मदत. मिठी नदीचा गाळ काढण्यात अनियमितता. ईडीकडून प्राथमिक चौकशीला सुरुवात. 65 कोटींच्या आर्थिक व्यवहाराची ईडीकडून चौकशी. उल्हास नदीत नाल्यातील सांडपाणी सोडल्यानं कल्याण डोंबिवली पालिकेला कारणे दाखवा नोटीस. उल्हास नदीच्या स्वच्छतेबाबत परिपूर्ण प्रकल्प अहवाल तयार केला जाणार. प्रदूषण नियंत्रण मंडळाची माहिती. नवी मुंबईत पत्नी घटस्फोट देत नसल्यानं पतीकडून सुपारी देऊन पत्नीची हत्या. या घटनेत 3 आरोपींना अटक तर फरार आरोपींचा शोध सुरू. टेलिग्रामवरील गे ग्रुपमधील 4 तरुणांकडून मुंबईतील एका तरुणाची आर्थिक लूट. पीडित तरुणांसोबत शारीरिक संबंध ठेवत त्यानं व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 81,000ची लूट केली. रात्री झालेल्या पावसामुळे भिवंडीवाडा महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे. वाहतुकीचा खोळंबा. जवळपास 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. ठाण्यातील सीपी तलाव परिसरात सुरक्षा भिंत कोसळली. रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या 2 चारचाकी वाहनांचं तर एका रिक्षेचं नुकसान. नागपूरमध्ये बनावट शालार्थ आयडी प्रकरणातील मुख्य आरोपी लक्ष्मण मंघामलाला अटक. त्याच्याकडे बनावट आयडी तयार करण्याचा जबाबदारी असल्याची माहिती. तत्कालीन बोर्ड अध्यक्ष डॉक्टर अनिल पारधीलाही पोलिसांकडून अटक. बोगस कंपन्यांच्या नावानं 1,000 कोटींची बनावट जीएसटीची बिलं काढली. नागपूरमधील या प्रकरणी आता 6 आरोपी अटकेत. यवतमाळच्या नेर तालुक्यातील मुकिंदरपूर गावात एका व्यक्तीची दगडानं ठेचून हत्या. 24 तासात दुसरी घटना घडल्यानं खळबळ. भंडाऱ्यातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी असलेल्या ठक्करबाप्पा योजनेच्या निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. ग्रामस्थांकडून आंदोलनाची हाक. नागपुरात झालेल्या पावसाचा विमान सेवेवर परिणाम. नागपूर इंदोर आणि नागपूर बंगळुरू या 2 फ्लाईटला विलंब. मुसळधार पावसामुळे नागपूरच्या हिंगणा तालुक्यात संत्रा आणि मोसंबी बागांचं मोठं नुकसान. अनेक ठिकाणी संत्र्याची झाडं सबूळ उखडली गेली. यवतमाळमध्ये मान्सूनपूर्व पावसाची रिपरिप. 3 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा. चंद्रपुरातील करवन गावात वाघाच्या हल्ल्यात काकाचा मृत्यू. पुतण्या गंभीर जखमी. गेल्या 13 दिवसात वाघांच्या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू. वर्ध्याच्या सेलूमध्ये बॅटरीच्या दुकानाला आग. दुकानातील सर्व बॅटरी जळून खाक. दुकानदाराचं लाखो रुपयांचं नुकसान.
गोंदियात बहिणीचं लग्न आटपून कर्तव्यावर रुजू होण्यासाठी निघालेल्या तरुणीचा अपघातात मृत्यू. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील सरांडी जवळची घटना. बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची अधिकाऱ्यांकडून पाहणी. बॅरियर तोडून अनधिकृत वाळू माफियांची समृद्धीवरून सर्रासपणे वाहतूक. बीड पोलीस दलातील 600हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बदल्यांच्या मागणीवर पोलीस अधीक्षकांची कारवाई. शिवराज दिवटे मारहाण प्रकरणानंतर बीडमध्ये समाज माध्यमांवर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट. बीड पोलिसांनी 12 पोस्ट सोशल मीडियावरून हटवल्या. वसमतच्या सिद्धकला सोलर कंपनीच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यावर दादागिरी. सोलर पंपाचं साहित्य न्यायला बोलावून शेतकऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ. सोलार कंपनीवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजेची मे महिन्याची ऑनलाईन नोंदणी सुरू. अधिकृत संकेतस्थळावरूनच आपली नोंदणी करा. भाविकांना मंदिर संस्थांकडून आवाहन. मान्सूनपूर्व पावसानं जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील गिरिजा नदीला पूर. सलग 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं अनेक भागांमध्ये ओढे आणि नदीत दुथडी भरून. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये पावसानं भिंत कोसळून 9 वर्षीय मुलीचा मृत्यू तर 3 जखमी. धाराशिवमध्ये रात्रभर पावसाची संततधार. मागील 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं अनेक ठिकाणी रस्ते जलमय.